राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे अतिक्रमण, इन्क्रोचमेंट. आज भारतामध्ये सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहेत आणि हे काँग्रेसच्या काळामध्ये 30-40 वर्षापासून ते लोक सरकारी जमिनीवर पक्के घरं बांधून राहिलेले आहेत. अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये कायदा क्लिअर आहे, पण कोर्टाची व्ह्यू बरेच वेळा बदललेले आहेत की त्यांना माणुसकी दाखवून त्यांना व्यवस्था करावी, नंतर त्यांची घरं पाडावीत, अशा प्रकारच्या बऱ्याच न्यायालयाच्या ऑर्डर झालेल्या आहेत. आणि या बाबतीमध्ये सगळ्यात पहिला जो कारवाई सुरू केली ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. त्यांनी या बुलडोझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला आणि ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत, ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे बेकायदेशीररित्या, आणि ज्यामध्ये त्या ठिकाणी शासनाच्या करोडो रुपयाच्या जमिनी या लोकांनी बळकवलेल्या आहेत. यामध्ये असा बराच वर्ग आहे की जो काही आपलं होणार नाही अशा आविर्भावात बऱ्याच ठिकाणी पक्के घरं बांधकाम केलेले आहेत. आणि त्या बाबतीमध्ये योगी यांनी फार कडक भूमिका घेतलेली आहे की ज्या जमिनीवर शासनाच्या अतिक्रमण आहे ते जमीनदोस्त केलेलं आहे बुलडोझर लावून, आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी शासनाच्या करोडो रुपयाच्या जमिनी मोकळ्या केल्या आहेत. तर काल हे जे बुलडोझर चालण्याचा जे प्रकार चालू आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गुजरातमध्ये सोरटी सोमनाथला मंदिराच्या अवभोवताली 22 एकरवर कब्जा केला होता. जी जमीन शासनाची होती आणि अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर केलं होतं. तर म्हणजे भारतामध्ये सगळ्यात मोठी बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्याची कारवाई झाली ती गुजरातमध्ये झाली. योगींनी पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर वस्ती आहे, ज्यांनी बिना परवानगी बांधकाम केलेलं आहे किंवा ज्यांनी शासनाच्या जमिनी हडप करून त्या ठिकाणी पक्की घरं बांधलेत, ते अतिक्रमण जमीनदोस्त केले आहेत. आणि योगी यांच्या निर्णयानंतर हा रोल राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आणि अतिक्रमणाला कायद्यानं सपोर्ट देऊ नये न्यायालयाने. अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे, म्हणून त्याला जमीनदोस्त करण्यासाठी न्यायालयाने कोणतेही आदेश न देता त्या जमिनी रिकाम्या करायला शासनाला परवानगी असावी. कारण की ही एक प्रवृत्ती झाली आहे. जातीच्या नावावर, दादागिरीच्या नावावर अतिक्रमण करायचं आणि आमचं कोण काय बिघडणार आहे, आमचं कोण घर पाडणार आहे, अशा प्रकारची अरेरावी. आणि ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण पाडण्यासाठी पोलीस मशिनरी आणि प्रशासकीय मशिनरी गेली त्या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणावर धिंगाणा घातलेला आहे, गोंधळ घातलेला आहे, दगडफेक केलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना मारलेलं आहे. ही अरेरावीवरती हे नाही, त्यांच्यामध्ये बळाव चाललेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर बळावलेली आहे की महिलांनी पुढे यायचं, दगडफेक करायची, मारायचं, अतिक्रमण काढायला आलेल्या लोकांना पळून लावायचं. अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडल्या ते लोकांच्या मानसिक प्रवृत्तीमधलं उदाहरण दिसते. ते म्हणजे कायदा हातात घ्यायची सुद्धा तयारी, एक तर स्वतः बेकायदेशीर राहायचं आणि अतिक्रमण काढणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलिसांवर दगडफेक करायची, त्यांना मारायचं, त्यांना हुसकावून लावायचं. ही अरेरावीवरती कामाची नाही आहे. ज्या भारतामध्ये घटना आहे, कायद्याचं राज्य आहे म्हणताना, मग त्या ठिकाणी ह्या गोष्टीबाबतीत फार स्पष्ट भूमिका योगींनी घेतलेली आहे. त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधल्या मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. म्हणून या बाबतीमध्ये भारतामध्ये शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेला भूभाग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दिल्लीत आहे आणि रेल्वेच्या ज्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहेत आणि ते उद्या संरक्षणाच्या दृष्टीनं किंवा रेल्वेच्यासाठी त्या ठिकाणी झालेल्या वस्ती या धोकादायक झालेल्या आहेत. कारण त्या वस्तीमध्ये सगळे बेकायदेशीर कृत्य केले जातात. रेल्वेच्या पट्टीवर अडथळे निर्माण केले जातात, ठेवले जातात. त्यामुळे रेल्वेचे बरेच ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत. या घटना त्या भागामध्ये रेल्वेच्या जागेवर राहून जे लोक देशविरोधी आहेत किंवा जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्या लोकांच्या वागण्यामुळं रेल्वेचे अतोनात नुकसान झालेले आहे. बऱ्याच वेळा रेल्वेचे अपघात घडलेले आहेत. त्यामुळं अतिक्रमण असलेली कोणतीही जागा असो, ती खाजगी असो सरकारी असो, ती 100% जमीनदोस्त केलीच पाहिजे. आज जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळं अतिक्रमण करायची, जमीन बळकवण्याची हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांची संख्या आहे आणि त्यांना राजकीय लोकांचं पाठबळ आहे. त्यामुळं ह्या गोष्टी इतक्या प्रवृत्तीमध्ये वाढलेली आहे की लोकांमध्ये आता एक प्रकारचा हक्क झाला आहे की सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राहायचं, ती जमीन आमचीच आहे. पण सरकारी जमीन कोट्यवधी रुपयाची आहेत आणि त्याचा उपयोग हा जनतेच्या चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे किंवा त्या जमिनीतून शासनाला उत्पन्न मिळालं पाहिजे. दवाखाने आहेत, खेळ आहेत, मैदान आहेत किंवा अजून काही चॅरिटी कामं आहेत किंवा लोकांना त्या ठिकाणी निवास बांधून द्यायचे, तर ज्यातून शासनालाही पैसे मिळतील आणि त्या जमिनीचा चांगला सदुपयोग होईल. आणि अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रवृत्तीचे, गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी राहू शकणार नाहीत. त्यामुळं शहरामध्ये जो काही गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ते त्याही गोष्टीला कारणीभूत आहे. म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की बेकायदेशीर जागेवर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते जमीनदोस्त केलंच पाहिजे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.